मित्रांनो नमस्कार। आजचा व्हिडिओ बनवतोय हाय बीम लाईट्स आणि जे आपण पांढऱ्या कलरचे लाईट्स वापरतो तर त्याच्यावरती थोडंसं आज मोठा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचे रिझन काय काय असू शकतात आणि काय काय होऊ शकतं तर याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे। आता आपण बघा डिप्परवरची लाईट लावलेली आहे, अप्परवरची लाईट नाही आहे, पण समोरच्यांनी काही नाही आहे, प्रकाश पांढरे जे बल्ब अशा ठिकाणी बघा आता वळण घ्यायचं आपल्याला तर इथं आपण अप्परवरती थोडीशी ठेवू शकतो। वळण पूर्ण झाल्याच्या नंतर परत आपल्याला डिप्परवरती लाईट घ्यायची आणि पुढे चालायचं। आता या ठिकाणी आपण समोरून येणाऱ्या गाड्यांचा प्रकाश पाहणार आहोत। रात्रीच्या वेळी जेव्हा पण आपण गाडी चालवतो जर एवढा जर प्रकाश डोळ्यावरती पडला तर आपण एकदा लेट नाईट गाडी चालवतो आणि लेट नाईट गाडी चालवत असताना आपल्या डोळ्यावरती थोडीशी झोपेची धुंदी आलेली असते आणि जेव्हा तसं होतं तेव्हा मात्र आपल्याला एकदम अचानक समोरून एवढे जोराची लाईट आल्याच्या नंतर अजून डोळे आपले तणावामध्ये जातात आणि ते तणाव वाढल्यामुळे परत आपल्याला झोप जास्त लागण्याचे चान्स असतात। इथं पाहू शकता भाऊंनी किती बल्ब लावले असते, किती वॅटचे बल्ब असते। जर अशा प्रकारे जर तुम्ही लावत असाल तर समोरून येणाऱ्याला काहीही रस्ता दिसणार नाही आहे, फक्त आपल्याला दिसतो आणि जर समोरच्यांनीही सेम सिच्युएशन जर तुमच्या डोळ्यावरती जर असाच प्रकाश जोराचा हे आता समोरून पाहू शकता, जर अशा लाईट्स आल्या तर तुम्ही काहीही करू शकत नाही, दोघांनाही रस्ता दिसत नाही आहे आणि दोघंही ब्लाइंड होऊन जातो। तर जेव्हा पण आपण रात्री गाडी चालवतो तर आपली लाईट ही लोअर बीमवरती ठेवायची आहे। आता इथं पण पाहू शकता। आता होतं काय तुम्हाला सांगतो आता या व्हिडिओमध्ये पुढं जेव्हा आता हे समोर भाऊ चालत आहेत, आता यांनी माझ्या पुढे गाडी घेतली, मी जाणून थोडीशी स्पीड कमी केल्याने यांना पुढे जाऊ दिलंय। आता मी मात्र हाय बीमची लाईट लावली आणि हाय बीमची लाईट लावून त्यांच्या पाठीमागं एक 50 ते 100 मीटरच्या मध्ये मी गाडी चालवतोय। आता जेवढा वेळ ते माझ्या पुढे असतील तेवढा वेळ मी यांना हाय बीमची लाईट देऊन मी पुढे त्यांच्याही डोळ्याला त्रास झाला पाहिजे आणि यांच्याही ध्यानात आलं पाहिजे की आपण हाय बीमची लाईट म्हणजे पांढऱ्या कलरचे बल्ब आणि हाय बीमवरती चालवली नाही पाहिजे म्हणून गाडी। मित्रांनो काय होतं रात्रीच्या वेळी जेव्हा गाडी चालवतो ना तर कधी कधी समजा समोरून गाडी येणारी असेल तर त्यांनी जर कंटिन्यू अप्परची लाईट लावलेली असेल आणि आपण जर लेट नाईट गाडी चालवत असाल आणि त्यांनी अचानक आपण गाडी चालवत असताना जर समोरून अप्परची लाईट असेल तर आपल्या डोळ्यावरती ती चमकली जाते आणि आपल्याला जास्त झोप लागण्याचे चान्स असतात। आता काय होतं सांगतो तुम्हाला, जेव्हा आपण लेट गाडी चालवतो तेव्हा जर समजा अप्परची लाईट डिप्परवरती घेतली तर आपल्या डोळ्यांना थोडंसं अजून आराम भेटायला लागतो आणि आपल्याला झोप लागू शकते। पण तीच जर तुम्ही डिप्परची लाईट जर अप्परवरती घेतली अप्पर डिप्पर देण्यासाठी तर समोरच्याला जरी झोप लागत असेल तरी तुम्ही त्यांची झोप मोड म्हणजे नाही का थोडंसं माइंड डायव्हर्ट करतायत का, तर आतापर्यंत त्यांच्या डोळ्यावरती चमकत नव्हतं पण अचानक समोरून येणाऱ्या गाडीची लाईट चमकल्याच्या नंतर ते थोडंसं सावध होतील आणि सावध झाल्याच्या नंतर परत ड्रायव्हिंग व्यवस्थित करतील किंवा कधी कधी आपल्याला झोपेची असं म्हणतो आपण की झपकी लागल्यासारखं होतं तर तसं न होता तर थोडंसं आपण सावध व्हायला चालू होतं। तर मित्रांनो आता समोरची गाडी समोर चालते, समोर चालत असताना या गाडीला आपण ज्यावेळेस हे गाडी लेफ्टला निघते आणि आपल्याला सरळ जायचं असतं तेव्हा मी परत हाय बीमवरची लाईट आता लोअर बीमवरती घेणार आहे। तर आपण पाहू शकतो पुढं आणि माझं हे पहा मी अप्परवरती गाडी चालवली त्यांच्या पाठीमागे आणि नंतर आता डिप्परवरती गाडी घेतली आणि मी रात्रभर गाडी चालवतो मित्रांनो फक्त आणि फक्त डिप्परवरती। आता इथं पण एक क्रेस्टावाले भाऊ पाहू शकता कसे बल्ब लावले त्यांनी। आता त्यांनाही पाठीमागं मी अप्परची लाईट लावली आणि त्यांच्या पाठीमागं गाडी चालवतो। तर रात्रीच्या वेळी आपण असं करतो, आता मी व्हिडिओ बनवतोय म्हणून जास्तपैकी नाही तर मी एवढं कोणाला फॉलो नाही करत, पाठीमागं जास्त त्यांच्या पळण्याचा प्रयत्न नाही करत। तर आज मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून म्हटलं की चला आता आपण थोडंसं व्हिडिओ याच्यावरती बनवलाच पाहिजे। आणि मी एक जणांची ज्यांच्या बस चालवतात जे बस ड्रायव्हर आहेत तर त्यांच्या गाडीला हे असेच पांढरे बल्ब होते। जेव्हा मी ते पाहिले तर त्यावेळी मी त्यांना विचारलं की तुम्ही कंटिन्यू हाय बीमवरती गाडी का चालवता, तर तेव्हा त्यांनी त्याचं खरं कारण सांगितलं। तर ते पण आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। आता जेवढा वेळ पण हे समोर असतील तेवढा वेळ मी हाय बीमची लाईट कंटिन्यू ठेवणार चालू। तर त्यांना पण त्रास होतो मित्रांनो, असं नाही आहे की त्यांनाही त्रास होत नाही आहे, सर्वांनाच हाय बीम लाईट्सचा त्रास होतो। पण तरी पण आपण सर्वजण ड्रायव्हर एक दुसऱ्यांना त्रास देतो। रात्रभर जर
समजा सर्वांनी जर व्यवस्थित हेडलाईटचा वापर केला व व्यवस्थित आपल्या साईडनी गाड्या चालवल्या, व्यवस्थित जर आपल्या स्पीडला मेंटेन केलं, तर मात्र आपण थोडंसं इतर लोकांना म्हणजे इतर ड्रायव्हरांना आपण त्रास देतो, म्हणजे आपण आपल्याला स्वतःलाही त्रास करून घेतो. हे आपल्या ध्यानात आलं पाहिजे, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आणि गाडी चालवली पाहिजे. सर्वांनाच या गोष्टीचा त्रास होतो. ज्या गोष्टीचा त्रास सर्वांना होतो त्या गोष्टी आपण सर्वांनीच नाही केल्या पाहिजेत. जसं की हाय बीम लाईट्स कंटिन्यू चालवणे ही त्रासदायक गोष्ट असते. परत टर्नवरती दुसऱ्याच्या साईडमध्ये जाऊन टर्न घेणे ही पण त्रासदायक गोष्ट असते आणि मोठे अपघात याच्यामुळेच होतात. तर याच्यावरती थोडंसं आपण काम केलं पाहिजे. आता मी तर सुरुवात केली आहे, मी तर पहिल्यापासूनच करतो आहे. तुम्ही पण आता सुरुवात करा, तुम्ही पण या गोष्टी फॉलो करा आणि ड्रायव्हिंग करा. रात्री जर तुम्ही लेट नाईट गाडी चालवत असाल तर आपण जर लाईटसोबत जर कंटिन्यू अप्पर डिप्पर केलं, लाईटसोबत जर खेळलो तर आपला डोळा पण लागणार नाही, आपल्याला झोप पण लागणार नाही आहे. तर ह्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या असतात, पण आपण ते फॉलो केल्याच्यानंतर आपलं ड्रायव्हिंग अजून स्मूथ आणि सुरक्षित होतं. तर आता इथं आपल्याला एक आता ह्या गाडीच्या पाठीमागे चालत असताना लेफ्ट साईडने आता थार पण जाणार आहे. हे थारवाले भाऊ आता जातील. तर मी यांना सोडलं आणि त्यांच्या पाठीमागं लागलो. त्यांना हायबीमची लाईट पाठीमागं, तर त्यांनाही हायबीमची त्रास झालेलाच असेल. हे काही कोणाच्या सोबत खुन्नस म्हणून नाही आहे, मला व्हिडिओ बनवायचा होता. लोक म्हणत होती की तुम्ही गरीब लोकांना त्रास देता, गरीब लोकांवरती व्हिडिओ बनवता. असं काही नसतं. रोडवरती चालत असताना कोणीही गरीब नसतो आणि कोणीही श्रीमंत नसतो. पैशाचं ज्याचा त्याचा पैसा ज्याच्या त्याच्यासाठीच यूज केला जातो. तर आपला पुढचा व्हिडिओ तुम्ही ऐकू शकता मित्रांनो. मला फक्त एवढं विचारायचं तुम्हाला की आपण जे पांढरे लाईट लावलेत ते पुढे घ्या ना, काय प्रॉब्लेम नाही, आपण चालत चालत बोलू शकतो. तिथं मला पुढे थांबू फक्त. तर त्याचा फायदा काय होतो तुम्हाला? एलईडी गाड्या आलेले हा हा समोरचे कार वगैरे हा यांचा जो प्रकाश आहे पूर्ण आपल्याला दिसत नाही. अच्छा, त्याच्या लाईटी लावलेल्या आहेत आणि आपल्याला आपल्या सेफ्टी आहे. हा हा कंपनीच्या लाईटी आहे, कंपनीच्या लाईटी जरा थोडी कमी आहेत. हा हा बजेटमधला कमी असल्यामुळं हे आपण लावलेले आहेत एक्स्ट्रा. अच्छा, नाही पण काय होतं माहिती आहे का, समोरून येणारे जे नॉर्मल गाड्यांचे जे लाईट आहेत त्यांच्या एकदम डोळ्यावरती, त्याला अप्पर डिप्पर नाही, काय नाहीये, डायरेक्ट नवीन गाड्या आहेत ना हा त्यांचे जर तुम्ही बघा नाही एलईडी लाईटी बघा तुम्ही हा आणि आपले बघा तुम्ही किती फरक वाटतो. नाही पण ते तर चुकीचं आहे. आता सरकारनं पण चुकीचंच करतंय ते, जे एलईडी लाईट ही देते अप्पर डिप्पर दिला तरी तो लाईट हे करत नाही, कमी नाही करत. हो, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. जर समजा हे बंद केले तर काय प्रॉब्लेम काय येऊ शकतो? बंद केले सगळ्याच बंद झाले, हा काहीच नाही प्रॉब्लेम, सर्वांच्याच बंद झाल्या पाहिजे. सगळ्यांचे. बरोबर बरोबर. थँक्यू. बरं का मित्रांनो, आपण सर्व व्हिडिओ पाहिला असेल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या पण ध्यानात आलं असेल की आपण जर हायबीमवरती जर गाडी चालवली तर एका बस ड्रायव्हरला पण त्याचा त्रास होतो. मग बस ड्रायव्हरला त्रास झाल्याच्या नंतर ते लोक पण तसे पांढऱ्या कलरचे जे बाजारामध्ये जे भेटणारे चायना बल्ब आहेत तर ते यूज करतात आणि त्याचा त्रास सर्वसामान्य जे नागरिक असतात, जे गोरगरीब लोक असतात, ते कोणीही असू शकतात. आज बस ड्रायव्हर आहे, आज समजा तो जर बस चालवत असेल तर तो कधी काळी तो टू व्हीलरवरती पण चालवत असतो, कधी छोटी पण गाडी चालवत असतो. प्रायव्हेट गाडी चालवत असतानाही तो आपण ह्या गोष्टी करत असतो. आपण टू व्हीलरवरती पण चालत असतो. म्हणजे आपल्या लाईट्सचा त्रास हा आपण आपल्यालाच करून घेतो. एवढी छोटीशी गोष्ट आपण जर शिकणार नसताल तर मग आपल्या याच्यामध्ये काही उपयोग नाही आहे. की आपण ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असतात. जर एखाद्या गोष्टीचा त्रास आपल्याला होत असेल तर तो इतरांनाही होणार आहे. तर त्याच्यावरूनच आपल्याला ड्रायव्हिंगमध्ये तरी कमीत कमी ड्रायव्हिंगमध्ये तरी आपल्याला ह्या गोष्टींचे परिवर्तन होणं गरजेचं आहे. तर पाहूयात किती जण सपोर्ट करतायत. तर सपोर्ट केला पाहिजे. अशा चांगल्या गोष्टी असतील, चांगल्या गोष्टींसाठी सपोर्ट करणं केलाच पाहिजे. करणं म्हणजे काय, केलाच पाहिजे. तर सपोर्ट करा मित्रांनो. या लाईट्स आपण जर बंद करू शकलो, या लाईट्सवरती जर काही कारवाई होऊ शकली तर याच्यामध्ये कसं पैसा रुपये जर फाईन करताल तर त्याच्यावरती लक्ष देणार नाही आहेत लोक. पण याच्यामध्ये मी म्हणजे माझ्या ऐकण्यामध्ये की कुठल्या तरी एका देशामध्ये जर तुम्ही हायबीमवरती कंटिन्यू गाडी चालवत असाल तर तिथं फाईन नसतो, फाईन आकारला जात नाही आहे. तर तिथं त्या माणसाला आपल्या गाडीच्या हेडलाईटच्या समोर चेअरवरती बसवलं जातं आणि चेअरवरती बसवल्याच्या नंतर
हाय बीमवरती लाईट तर ते ऑलरेडी चालू असते, नंतर त्यांना चेअरवरती बसवलं जातं आणि 10 ते 15 मिनटं त्या हेडलाईटकडे पाहायला लावलं जातं की तुम्ही त्या हेडलाईटकडे पहा, तुम्हाला जसा त्रास होतोय तसाच इतरांनाही त्या हेडलाईटचा त्रास होतो. अशा प्रकारची शिक्षा केली जाते आणि त्याच्यानंतर त्यांना 10 ते 15 मिनिटाच्या नंतर तिथून सोडून दिलं जातं. तर मला नाही वाटत की जास्त दिवस या शिक्षेची गरज पडेल जास्त लोकांना. थोड्या लोकांना जर अशी शिक्षा केली तर ऑटोमॅटिकच सर्वजण सुधारतील. सर्वजण आपल्या हेडलाईटचा जो प्रकाश आहे तो प्रकाश लोअर बीमवरती ठेवतील, लो बीमवरती ठेवून गाडी चालवतील आणि हाय बीमवरती कंटिन्यू ठेवणार नाही. जिथं टर्न असेल, जिथं ब्लाइंड स्पॉट असेल तिथं हाय बीमचा वापर करून तुम्ही हेडलाईट यूज करू शकता थोड्या वेळापुरती. आणि जर समोरून गाडी येत असेल त्या सिच्युएशनमध्ये बी, आणि जर राईट टर्नचा जर आपण कसं उजव्या हाताची स्टेअरिंग आहे आपली, त्याच्यामुळं उजवं जर वळण घेत असताल आपण, तर मग मात्र आपल्याला उजवं वळण घेत असताना तिथं आपल्याली हाय बीम चालेल. पण ज्यावेळेस आपण लेफ्ट साईडला वळण घेतो आणि समोरचा जो येणारे आहेत ते जर आपल्या एक्झाम फेस टू फेस समोर येत असतील तर तिथं तुम्हाला हाय बीम न लावता लो बीमवरतीच गाडी टर्न करायची आहे. तर हे छोटे छोटेसे पॉईंट्स असतात ड्रायव्हिंगमधले. तर हे मी प्रॅक्टिकली पण दाखवण्याचा प्रयत्न करेल नंतर. तर व्हिडिओ चांगला वाटला, आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जे गाडी चालवतात त्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.